नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्यासाठी ज्या मुलांचे सेकंड बॅचमध्ये TRTI मधून सिलेक्शन झालेलं आहे, तर त्यांनी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट आहेत ते आपण आपल्या अकॅडमीमध्ये जमा करायचे आहे. तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी भेटत राहणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो ज्या नवीन बॅच 2च्या विद्यार्थ्यांना आज ॲडमिशनसाठी ईमेल आलेले आहे, म्हणजेच काल परवा जे विद्यार्थ्यांना ईमेल किंवा मेसेज आलेले आहे TRTIकडून सिलेक्शन म्हणून बॅच 2साठी, तर त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन म्हणून या ठिकाणी आहे. त्यानंतर ज्या मुलांचे सिलेक्शन झालेले आहे त्यांनी 20 तारखेला या ठिकाणी आपल्या अकॅडमीमध्ये आपले जे डॉक्युमेंट आहे तर ते घेऊन जायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या अकॅडमीकडून मेसेज पाठवण्यात आला असेल आणि तुम्हाला तिथे टाईम दिलेला असेल आणि त्या टाईमनुसार तुम्ही त्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट जे आहे ते घेऊन जायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी काही डॉक्युमेंट लागणार आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो 10वीचे मार्कशीट आहे, 12वीचे मार्कशीट आहे, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आणि त्यानंतर आहे एक कास्ट व्हॅलिडिटी. सगळ्यात महत्त्वाचा जो डॉक्युमेंट आहे तो आहे कास्ट सर्टिफिकेट. तर मित्रांनो, आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटीची जी पावती असते तर ती पावती असेल तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी ॲडमिशन भेटणार आहे. त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट आहे, आपल्याला डोमेसाईलसुद्धा लागणारच आहे. आणि त्यानंतर आहे बँक पासबुक. तर आपला जो पासबुक आहे तो आपल्याला DBT येण्यासाठी पासबुक पण या ठिकाणी जमा करावं लागणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला सर्व डॉक्युमेंटची जी झेरॉक्स कॉपी आहे तर ती आपल्याला प्रत्येकी 2-2 कॉपी घेऊन जायचं आहे आणि आपले जे फोटो आहे ते 2 पासपोर्ट फोटो या ठिकाणी घेऊन जायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपली जी डॉक्युमेंट आहे ती डॉक्युमेंट आपण व्यवस्थित झेरॉक्स करून फोटो वगैरे आपल्या अकॅडमीला जाऊन सबमिट करायचं आहे, जेणेकरून आपली जी प्रोसेस आहे ती लवकरात लवकर होणार आहे आणि तुमची जी बॅच आहे ती या ठिकाणी 20 जानेवारीला सुरू होणार आहे. तर आय होप मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.